अमरावती विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार आहेत। राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, धनगर बांधव मोर्चात सहभागी होणार। विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। विधानसभेतील पराभवानंतर बच्चू कडूंचा हा पहिलाच मोर्चा आहे। सरकारला धारेवर धरणार आहेत। एक महिना झालाय सरकार बसून आणि तुमचे आंदोलन सुरू। सरकार जरी एक महिना नवीन बसलं असून तर जुनं सरकार आहे। 2.5 वर्ष मागे होतं आणि सरकारनं मनावर जर घेतलं तर 3 महिन्यात करोडो लाडक्या बहिणीला जर ते 1500 रुपये देऊ शकतं तर 3 महिन्याच्या एका महिन्याच्या अवधीमध्ये आपणच घोषणा केली होती कर्जमाफीच्या संदर्भात आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्ही जर देत नसाल तर त्याचे परिणाम शेतकऱ्यावर आम्ही ते सहन करणार नाही। कारण हा सर्व हिंदू शेतकरी आहे। हिंदूचं सरकार वरते आहे, हिंदुत्वादी सरकार। वारंवार हिंदू उल्लेख करत आहेत। नाही, हे हिंदू शेतकऱ्यांच्या विषय फार महत्त्वाचा आहे। 75-90% हिंदू बांधव शेतकरी आहे। हिंदू बांधव हे मेंढपाळ आहे आणि हिंदुत्वादी सरकार केंद्रात आहे, हिंदुत्वादी सरकार राज्यात पण आहे आणि कटेंगे तो हिंदू किसान बटेंगे तो हिंदू किसान कटेगा। हिंदू किसान हा कटला नाही पाहिजे, तो मरण नाही पावला पाहिजे। त्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे। तो मेंढपाळ हिंदू बांधव आहे, प्रचंड त्याची आस्था आहे ह्या सरकारवर। हिंदुत्वादी सरकार असल्यामुळं आमच्या थोड्याशा भावना अधिक मला वाटते सरकारच्या प्रती चांगल्या आहे का ते सरकार लगेच याच्यावर निर्णय घेईल। कारण हे 75-90% हिंदू मेंढपाळ आणि मेंढपाळ तर 100% हिंदू आहे आणि 90% शेतकरी हा हिंदू बांधव आहे। त्याच्यामुळे सरकार निर्णय घ्यावा। कॅमेरामन अनिकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।